तर गाईज बघा मी आत्नीला येऊन काय काय खरेदी केलं तुम्हाला दाखवते चला आता. तर गाईज बघा इकडे आज बाजारात पप्पांनी आणले लवंगी मिरची. तर काय श्वेता आता ते आपण आणलेलं लक्ष्मीचं मूग नारळाला लावून दाखवते बघा. मला लहानपणापासून हे खूप बिस्किट आवडते बरं का. दर शुक्रवारी बिळूरच्या बाजारात येते बघा हे. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल. तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि तुम्हाला तर माहीत आहे आज आहे माझा उपवास. तर मंडळी आम्ही निघालो बघा बिळूरला. आमच्या आहोंचं काम आहे बिळूरच्या पुढे थोडंसं, त्यामुळे त्याच रोडने चाललेत म्हणताना मला पण घेऊन चाललेत बघा. आणि जमलं तर मी बिळूरमध्ये थांबेन किंवा त्यांच्यासोबत जाईन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा की आमचा प्रवास बिळूरच्या पुढे होतो की बिळूरमध्ये स्टॉप होतो. चला ब्लॉग सुरू करूया आजचा. तर बघा सकाळची सगळी कामं आवरली. इकडे देवपूजा वगैरे पण करून घेतलं आणि इकडे किचन ओटा वगैरे सगळं स्वयंपाक करून सगळं क्लीन केलं बघा. मुलांना इकडं आमटी वगैरे बनवून ठेवल्या मी, का तर आम्हाला यायला वेळ होईल ना. आणि इकडे भात पण बनवला आहे आणि चपाती वगैरे बनवून. आणि काय सांगता येत नाही ना, आम्ही गेलो की संध्याकाळी 8-9 पण वाजू शकते. त्यामुळे मुलांना आल्यावर जेवण वगैरे पाहिजे म्हणताना 2 टायमाचं दुपारचं संध्याकाळचं जेवण वगैरे करून ठेवले बघा. आता आमच्या ह्यांचं काम होईपर्यंत एकतर मी बिळूरमध्ये थांबेन, नाही तर ह्यांच्यासोबत जाईन. आज काय नक्की नाही आहे. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, पाहत राहा. बघा रोज पण किती वाढलेत. हे सुद्धा करायला या ब्लॉगरला टाईम नाही आहे. कसं करायचं? आणि पार्लरवाली तर शेजारीच आहे गाईज. बघा ना किती वाढलेत. बघू आपण उद्या वगैरे करूया प्लकिंग. तर गाईज चला आता पट्ट दिवशी आपण जाऊया. आमच्या आहो गेलेत आतमध्ये, आले की मग जाऊया आपण. तर गाईज चला आता आपण निघूया. तर गाईज आता आम्ही जतमधून निघालोय बघा. तर गाईज आपण आता आलोय बघा बिळूरमध्ये. आज शुक्रवार आहे बघा. आज बिळूरचा बाजार आहे. तर गाईज आता आपण वळाले बघा इकडं आतनी रोडकडं. ज्यावेळी त्यांनी गावात राहायचे त्यावेळेस आम्ही गावात जायचो. आता आपल्याला जायला लागतं इकडं आतनी रोडकडं. मळ्यात राहतात ना त्यांनी. आता सध्या काय मी मळ्यात जात नाही. श्वेताला पण घेऊन जाणार आहे सोबत. तर बघा इथं श्वेता येऊन थांबल्या काय बघूया. पुढं कॉर्नरला थांबणार आहेत. तर गाई श्वेता आली बघा तिकडे पप्पा सोबत. अहो तरी म्हणते का वाजाय ट्रिपल सेल. तर गाईज मम्मी आणि पप्पा आलेत बघा इकडे श्वेताला घेऊन. आणि कोथिंबीर आणलीत बघा सोबत. आणि आज शुक्रवार बाजार असल्यामुळे कोथिंबीर घेऊन चाललीत बघा तिकडं विकायला. तर गाईज आता आपण पोहोचलोय बघा आत्तीमध्ये. तर गाईज बघा आज अचानक आम्हाला आतनीला यावं लागलंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आतनीमधला मिळेल. आतनीमधले काही मार्केट वगैरे आम्ही तुम्हाला दाखवू आज. पूर्ण ब्लॉग काही आतनीमधला नसणार आहे. तर आम्ही आता आलोय बघा इकडे आतनीच्या मार्केटमध्ये. थोडंसं शॉपिंग करायचं म्हणलं आणि आतनीचं मार्केट बघायचं म्हणलं. आमच्या आहोंचं काम होईपर्यंत गाडीत बसून तरी काय करायचं म्हणलं. इकडे बघा श्वेता आणि मी थोडंसं मार्केट फिरून बघूया म्हणलं. इकडं मार्केटमध्ये आता आम्ही चाललोय बघा. आम्हाला 25 धोका घ्यायला आला नाही तर पेट्रोल पंपावर आम्हाला धोका भेटलाय बघा. तर गाईज बघा मी आतनीला येऊन काय काय खरेदी केलं तुम्हाला दाखवते चला आता. तर बघा इकडे हे मी चकली घेतलीत. चकली खूप आवडते खायला. आणि संडीला पण म्हणजे लय दिवसापासून माझ्या मागं लावली होती की मम्मी चकली कर म्हणून बघा. तर संडीसाठी खास मी हे 1 किलो चकली घेतली बरं का. 1 किलो चकल्यांचं प्राईस आहे 200 रुपये.
हे बघा एकदम असं घरगुती केल्यासारखं चकली, अजिबात तेल नाही काय नाही याच्यामध्ये. छान असं हे 1 किलो चकली घेतली तर. आणि इकडे बघा हे तांदूळ आहेत काय, हेच तांदूळ मी जतमध्ये विचारलं होतं बघा, 75 रुपये किलो सांगितले होते. आणि इथं मला 70 रुपयाला किलो भेटल्यामुळे मी 5 किलो तांदूळ घेतलं. आणि त्याचसोबत बघा इकडं मी भरपूर असं माळवा पण घेतले. तर बघा इथे भरपूर असं भाजीपाला घेतलं. आणि हे श्वेतानं बघा लक्ष्मी आता श्रावणमध्ये शुक्रवार त्यांनी लक्ष्मीपूजा करतात ना, तर त्यासाठी बघा हे लक्ष्मीचा चेहरा घेतला आहे. हे किती 180 रुपये सांगितलं होतं गाईज, आम्ही 80 रुपयाला काहीतरी करून घेतलो आहे. आणि त्याचसोबत बघा हे गळ्यातलं मला सेट खूप आवडला, त्यामुळं हा एक सेट घेतला आहे बघा. तर ह्याचं त्यांनी प्राईस सांगत होते बघा 400 रुपयाला, म्हणून आम्ही 200 रुपये करून हे घेतलं बघा. आणि ह्याच्यासोबत कानातले पण आहेत, कानात हे बघा गाईस, कानातले पण छान आहेत, साडीवर वगैरे आपण वेअर करू शकतो, त्यामुळे हे घेतले. आणि खास मी हे मुलींसाठी घेतले, मुलींना ड्रेस वगैरे घातले किंवा स्कूलमध्ये काही फंक्शन वगैरे असलं की नाही, हे छान गळा भरून दिसते म्हणताना हे एक पेंडंट घेतले बघा. कोण घालेल सन्निधी घालेल किंवा समृद्धी घालेल म्हणून हे घेतले. आणि हे घेतले. परत इकडे बघा हे भाजीपाला घेतले, इकडे दाखवली. आत्नीला येऊन मी माळवा घेतले बघा आज, दिसते का मी. हे बघा गाईस, ही वांगी मला लय आवडली, पुढची वांगी पण, त्यामुळे ही घेतली बघा. झालं एवढंच. तर गाईज बघा इकडं गाडीत बसून बसून गरम होत होतं म्हणताना श्वेताला म्हटलं आईस्क्रीम घेऊन ये जा. तर बघा हे 20 रुपयाचं कोण 30 रुपयाला लावून दिले बघा. चला खवा तर हो. खात परत निघाले बघा बिळूरला. तर गाईज ही गुगवाडमध्ये धम्मभूमी आहे बघा, इकडे आपण येऊन जाऊया. बघा संध्याकाळ किती सुंदर झालेली आहे. तर गाईज आता बिळूर मध्ये पोहोचलोय बघा. आणि इकडे मम्मीला घेतलो, मम्मी बाजारात गेली होती, तिला घेऊन चाललोय बघा आता मळ्याकडे. ही बंड्या बघा गाईज, मी आल्याने माझी माग लागलाय. बंड्या आहे, बंड्या काय आले चावशील बिवशील मला, सर सर सर. तर गाईज आले बघा आता घरी इकडं, चला तिकडं. तर गाईज आल्या संध्याकाळचा काय वाव नजारा बघायला भेटतोय बघा. इकडं मस्त वारा सुटलाय, सुसाटाचा वारा, मस्त वाटतोय बघा. गाईज पचका बघा, आम्ही आलोय सगळेजण पुढे इथं. आणि घराचे कुलूप पप्पांकडे आहे, पप्पा अजून गावात आहेत. आज शुक्रवार बाजार होता ना, मम्मी पण गेली होती बाजारात, तिला आम्ही घेऊन आलो गावात ना. आणि पप्पा राहिले बघा गावातच. गाईज बघा मिरचीची झाडं, आंबाड्याची भाजी, काळा हुलगा, कोथिंबीर, दोडका, इकडं आहे दोडका, अजून तिकडं बघा कांदा, वांगी, टोमॅटो, गाईज कोथिंबीर बघा किती छान फुटले बघा, छान आले कांदा. गाईज अगोदर बघा आम्ही गावात राहताना बघा जेवण घेऊन यायचं का नाही, त्यावेळेस बघा ह्या झाडाकडे बसून इथं जेवायचो. त्यावेळेस अजून पत्राचं शेड बीड काय मारलं नव्हतं, इथं बसून जेवायचो आणि जायचं संध्याकाळी. गाईज ह्या गवतामध्ये तुम्हाला कुठं कोथिंबीर दिसते का सांगा. हे सगळं कोथिंबीर फिरलं एवढं सगळं रान, पण कोथिंबीरपेक्षा जास्त बघा गवत उगवलं इथं. चला तुम्हाला दाखवते कोथिंबीर कुठं आहे. हे बघा दिसतंय का, सगळं सगळं कोथिंबीर आहे इकडं. हे बघा अजून. तर काही संध्याकाळचे 7 वाजलेत बघा. आणि इथला नजारा बघा, सगळीकडे लाईट वगैरे लागलीत आता. इकडे ह्या बाजूला गाव आहे तिकडं, आणि इकडे बघा डोंगराळ भागात तिकडे बिळूरच आहे सगळे हे पण इथं. आणि डोंगराळ भाग आहे, इकडे लोक राहतील बघा, तेच की. हे बघा डोंगराला किती छान बिल्डिंग आहे बघा हे. आणि इकडं आहे बिळूर. आतमध्ये आपण आता मम्मी काय करायला बघूया. आज बाजारात ना आणले बघा फ्रेश आणला, आणि मम्मी बनवायला लागले इकडं मस्त असं चहा.
दिवा लाव. तर आज श्रावण महिन्यातले शुक्रवार आहे बघा गाईस. तर मम्मीने इकडे किती छान पूजा मांडल्या बघा. आणि नारळाला कोंब बघू शकता तुम्ही किती छान आले. या तुला काय म्हणते यावर नाना येईन तर इकडे बघा श्वेतानं दिवापुढे दिवा वगैरे लावून घेतले. तर काय श्वेता आता ते आपण आणलेलं लक्ष्मीचं मुख नारळाला लावून दाखवते बघा कसं दिसते बघू आपण. वा वा किती छान दिसते बघा गाईज. पूर्ण नारळ झाकून गेले. किती भारी वाटायला बघा. नारळाला कोंब पण आले त्यामुळं मस्त कांत वन. तर गाईज बघा इकडं आज बाजारात पप्पांनी आणले लवंगी मिरची. लवंग मेन्शन काय हे खायला गाय त्याची मिरची चटणी तुम्ही बनवून खरडा खाल्ला की नाही. किती पण माणूस आजारी असू दे तोंडाला चव येणार बघा. एवढे छान लागते मस्त लागते. मात्र एवढं कडक असते ही मिरची. छान खरडा होतो याचा. वाळलं खोबरं घालायचं आणि मोठं मीठ घालायचं बघा याच्यात छान लागतं. तर गाय चला आता चहा पिऊया. आणि मम्मीनं बघा माझ्यासाठी छान हे बिस्किट आणलेत. हे बघा मला लहानपणापासून हे खूप बिस्किट आवडते बरं का. दर शुक्रवारी बिळूरच्या बाजारात येते बघा हे. चला आता आपण मस्त चहा बिस्किट खाऊया नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईज आपण आता बसलोय घरात आणि इथनं बसून बघा बाहेरचा नजारा बघू शकता किती सुंदर आहे. हे बघा किती लांबचं दिसतंय बघा इथं बसून. रस्त्याने चाललेली गाडी पण दिसते बघा ती. तर गाईज बघा इकडे मम्मी गरमागरम चपात्या बनवायला लागल्या चुलीवर. स्वयंपाक झालेला आहे आता. भाजी पण झाले भात पण झाले आणि गरमागरम चुलीवरच्या चपात्या पण रेडी आहेत. आता आपण मस्तपैकी जेवूया. जेवण करायचं आणि जायचं आहे. मुलं आहेत घरात वाट बघायला. 2 वेळा फोन केले त्याचा. तर गाईज आता जेवायला बसलोय बघा इकडं. आणि जेवणामध्ये आहे आज आतनीमधनं आणलेली मस्त अशी कुडची वांगीची भरलेली वांगी. आणि इकडे केलंय बघा मस्त अशी लवंगी मिरची. गरमागरम चपात्या. चला मग मंडळी मस्त जेवण करूया. या मग तुम्ही पण जेवायला. तर काहीच निघालोय बघा आता. 9 वाजलेत 9:30 वाजलेत. हा 9:30 वाजलेत. भरत्यो हा